आज शिवगंगा मंदिरपासून पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। मराठा वस्ती भागामध्ये जे रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल मी मराठा वस्तीच्या सगळ्या नागरिकांचे व महिलेचे आभार मानतो, कारण त्या ठिकाणी आम्ही केलेला विकास हे लक्षात घेता त्या भागातून चांगल्या पद्धतीने आम्ही विजयकुमार देशमुखला लीड देऊन त्यांचा विजय करू। आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा कमळा चिन्हावर बटन दाबून आपण विजयकुमार देशमुख यांना प्रचंड मताने विजय करावे। येत्या 1948 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माननीय विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत। सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक 4 वेळा आमदार आणि 5व्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहील यात शंका नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील। कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नावारूपाला येतील याची शंका वाटत नाही। आणि निश्चित लाखो मतांच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील। आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील 3ही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील अशी आम्हाला खात्री वाटते। कारण सोलापूर शहरामध्ये सर्व भागामध्ये फिरत असताना सर्व भागातलं वातावरणाचा त्या ठिकाणी विचार करत असताना मतदारांचा कल पाहता सोलापूर शहरातील 3ही आमदार 2 देशमुख आणि 1 देवेंद्र कोठे हे तिघही त्या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते। शिवसिद्धरामेश्वर नक्की यश मिळेल, यश देईल असे आम्हाला आशा। धन्यवाद। रामचंद्र झोंवर। आता आमच्या प्रभाग क्रमांक 4 मधून देशमुख मालकांची जी रॅली निघाली होती, या रॅलीला मोठ्या प्रमाणात येथील मतदारांचा प्रतिसाद होता। अनेक येथील महिला भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता। त्यामुळे या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख हे 5व्यांदा विजय होतील, ह्यात काही कुठलीही शंका नाही। कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही। विरोधक काही बोलतील पण देशमुख मालक हे 100% निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप 10 मधील आमदार दिसतील आणि कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांना मिळावं हे मी सिद्धरामेश्वर विनंती करतो, प्रार्थना करतो। आणि ह्यावेळी भरपूर मोठ्या प्रमाणात देशमुख मालक हे विजयी होतील। क्रमांक 4च्या वतीने माननीय नामदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ आजची प्रचार रॅली येथे संपन्न झाली। येथे हजारोंच्या संख्येने आपल्या इथे उपस्थित प्रभागातील नागरिक उपस्थित होते आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांना विश्वास आहे मालक हे 1 लाख मताच्या लीडनं निवडून येणार, हे हमखास गॅरंटी आहे। 4 शहर उत्तरमधील प्रभाग क्रमांक 4मध्ये महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांची जी पदयात्रा निघाली ही विकासाच्या जोरावर निघालेली आहे। 4 टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत। त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती, इतकी मोठी पब्लिक, स्वयंपूर्ती लोक आलेले होते। तर यंदाच्या ह्याच्या वेळेस निवडणुकीत भरघोस मताने निवडून येणार देशमुख मालक हे 100% खात्री।